जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 20वा श्लोक पाहणार आहोत. कर्मण्यैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंगः वे मे वापि संपश्य कर्तुर्महर्षी. आदिपद, प्रभूती, आरंभ तसेच प्रकार या दोन्हीचा वाचक मानला जातो. जर या ठिकाणी आलेल्या आदी पदाला प्रभूतीचा वाचक मानले तर जनकादय हा पदाचा अर्थ ज्यांचे आदी आरंभ राजा जनक आहेत, अर्थात राजा जनक तसेच त्यांचे नंतर होणारे महापुरुष असा होईल. परंतु येथे असा अर्थ घेणे ठीक वाटत नाही, कारण राजा जनकाच्या पूर्वीही अनेक महापुरुष निष्काम कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झाले होते. जसे सूर्य, वैवस्वत, मनु, राजा इक्ष्वाकू इत्यादी. म्हणून येथे आदिपदाला प्रकारचा वाचक मानण्यास योग्य वाटते. ज्या योगे जनकादयः या पदाचा अर्थ असा होतो, राजा जनकासारखे गृहस्थाश्रमात राहून निष्काम भावाने सर्व कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झालेले महापुरुष जे राजा जनकापूर्वी तसेच नंतर झाले आहेत. कर्म योग फार जुना आहे, ज्याद्वारा राजा जनकासारखे अनेक महापुरुष परमात्म्याला प्राप्त झाले आहेत. म्हणून वर्तमान काळात तसेच भविष्यात जर कोणी कर्मयोगाद्वारा परमात्म्याची प्राप्ती करण्याची इच्छा केली तर त्याला मिळालेल्या प्राकृत पदार्थांना कधीही आपली आणि आपल्यासाठी मानू नये, कारण ते आपले आणि आपल्या वास्तविक दृष्ट्या नाहीतच, तर संसाराचेच आणि संसारासाठीच आहेत. या वास्तविकतेला समजून घेऊन संसारापासून मिळालेल्या वस्तूंना संसाराच्याच सेवेमध्ये लावल्याने सुगमतेने संसाराशी संबंध विच्छेद होऊन परमात्मा प्राप्ती होते. म्हणून कर्मयोग परमात्मा प्राप्तीचे सुगम, श्रेष्ठ आणि स्वतंत्र साधन आहे, यात काही शंका नाही. येथे कर्म ना एवं पदाचा संबंध पूर्वश्लोकाच्या असक्तो ह्या चरणात कर्म पदाशी अर्थात आसक्तिरहित होऊन कर्म करण्याशी आहे. कारण आसक्तिरहित होऊन कर्म करण्यानेच मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. केवळ कर्म करण्याने नव्हे, केवळ कर्म करण्याने तर प्राणी बंधनात पडतो. कर्मणा बध्यते जंतुः. गीतेची ही शैली आहे की भगवान मागील श्लोकात वर्णन केलेल्या मुख्य विषयाला जो साधकासाठी विशेष उपयोगी आहे, संक्षेपाने पुढील श्लोकात पुन्हा सांगतात. जसे मागील 19व्या श्लोकात आसक्तिरहित होऊन कर्म करण्याची आज्ञा देऊन या 20व्या श्लोकात त्याच विषयाला संक्षेपाने कर्मणा एव पदांनी म्हणतात. त्याचप्रमाणे पुढे 12व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात वर्णन केलेल्या विषयाच्या मुख्य तत्त्वाला 7व्या श्लोकात संक्षेपाने मय्यावेशितचेतसां पदाने पुन्हा सांगतील. येथे भगवान कर्मणा एव ऐवजी योगेन एव ही म्हणू शकत होते, परंतु अर्जुनाच्या आग्रह कर्मांचा स्वरूपाने त्याग करण्याचा असल्याचे तसेच आसक्ती होऊन केले जाणाऱ्या कर्माचाच प्रसंग चालू असल्याने कर्मणा एव चा प्रयोग
केला गेला आहे. म्हणून या ठिकाणी या पदांचा अभिप्राय आसक्तीरहित होऊन गेलेल्या कर्मयोगाशीच आहे. वास्तविक चिन्मय परमात्म्याची प्राप्ती जड कर्माने होत नाही. नित्य प्राप्त परमात्म्याचा अनुभव होण्यास ज्या बाधा आहेत त्या आसक्तीरहित होऊन कर्म करण्याने दूर होतात. मग सर्वत्र परिपूर्ण स्वतः सिद्ध परमात्म्याचा अनुभव होतो. अशा प्रकारे परमात्म तत्त्वाच्या अनुभवामध्ये येणाऱ्या बाधांना दूर केल्यामुळे येथे कर्माद्वारा प्रसिद्धी हिच्या प्राप्तीविषयी म्हटले गेले आहे. अशा प्रकारे 19वा श्लोकचा अर्थ इथे संपत आहे. 20वा श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.